आपल्या सभोवताली बऱ्याच अशा सामान्य घटना घडत असतात, ज्यांचा उलगडा केल्यावर जे असामान्य बाहेर येते त्यालाच म्हणतात अघटित. आजचा प्रसंग एका मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये झाला होता. ज्या सबस्क्रायबरने ही माहिती पाठवलेली आहे त्यांनी शहराचं नाव व हॉस्पिटलचं नाव जाहीर न करण्यास सांगितले आहे. ही घटना साधारणपणे 1990 ते 94च्या दरम्यान झाली असावी. ज्या ठिकाणी ही घटना झाली ते हॉस्पिटल कायम वर्दळीचे ठिकाण होते, त्यामुळे या घटनेवर सहसा कोणाचा विश्वास बसत नाही. या हॉस्पिटलमध्ये शहरातलीच नाहीत तर आसपासच्या गावातली सुद्धा लोक यायची. अशातच एका पेशंटला त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्या पेशंटचं नाव होतं सुमन. सुमनची घरची परिस्थिती व्यवस्थित होती, त्यामुळे तिला स्पेशल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सुमनचे रेग्युलर चेकअप केले. सुमनची डिलिव्हरी लवकरच होणार होती. सुमनला जी असाइंड नर्स होती ती तयारीतच होती, पण मात्र एक अडचण होती. सुमनला कळा येत नव्हत्या, त्यामुळे शक्यतोवर डिलिव्हरीची वेळ पुढे ढकलली जाणार होती. बघता बघता रात्र होऊ लागली होती, पण डिलिव्हरीची काही चिन्ह दिसत नव्हती. सुमनला कळा येतच नव्हत्या. आता रात्रीचे 12 वाजले होते. ती नर्स परत एकदा सुमनच्या वॉर्डमध्ये जाऊन आली. सुमन ही गाढ झोपी गेली होती, त्यामुळे ही डिलिव्हरी दुसऱ्या दिवसावर ढकलली जाण्याची पूर्ण शक्यता होती. त्यामुळे ती रिसेप्शन रूममध्ये येऊन बसली आणि तिथेच तिचा केव्हा डोळा लागला हे तिलाही कळालं नाही. पहाटेच्या सुमाराला तिला जाग आली. जशी जाग आली तडक ती सुमनच्या रूममध्ये गेली आणि बघते तर काय, तिला धक्काच बसला. सुमनची डिलिव्हरी झाली होती. लगेच ती सुमनच्या जवळ गेली, बाळाला पाहिलं आणि म्हणाली, तुमची डिलिव्हरी कोणी केली आणि हे मला कसे कळाले नाही आणि ही डिलिव्हरी झाली केव्हा? सुमन मात्र आता कावऱ्या बावऱ्या डोळ्यांनीच नर्सकडे बघत होती. सुमनची डिलिव्हरी ही नॉर्मल झाली होती. नर्स पुढे म्हणाली, माझ्या व्यतिरिक्त कोण ही डिलिव्हरी करून गेलं असेल? त्या रात्री त्या हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटीसाठी 3 नर्स होत्या. तडक ती नर्स त्या दोघी नर्सकडे गेली आणि झालेल्या डिलिव्हरीबद्दल त्यांना विचारलं. नर्सला झालेल्या विचित्र प्रकाराबद्दल जराही कल्पना नव्हती, कारण की त्या दोन्ही नर्सने सुद्धा सुमनची डिलिव्हरी केली नव्हती. आता मात्र या नर्सला पेच पडला होता. या दोन्ही नर्सने डिलिव्हरी केली नाही, मीही केली नाही, मग डिलिव्हरी कोण करू शकतं? आता असलेली कामं बाजूला सारून ती नर्स या शोधामध्ये लागली. असले नसले तिने सगळे तपास सुरू केले, पण काही केल्या सुमनची डिलिव्हरी कोणी केली हे कळत नव्हतं. त्या नर्सच्या आजच्या दिवसामध्ये खूप मोठा गोंधळ उडाला होता. तिला हे काही केल्या समजत नव्हतं की डिलिव्हरी ही कोणी केली आहे. शेवटी त्या नर्सने दोन्ही नर्सला सुमनच्या समोर आणलं, पण सुमनने नकार दिला. सुमनची डिलिव्हरी यांनी केलीच नव्हती. आता मात्र ती नर्स हैराण झाली होती आणि तिच्यावर आता मानसिक तणावसुद्धा वाढत होता. पाहता पाहता सकाळचे 7 झाले, पण हा गोंधळ जसाचा तसा होता. दुसरीकडे डॉक्टरसुद्धा हॉस्पिटलमध्ये आता आले होते आणि त्यांनी रेग्युलर चेकअप करायला सुरुवात केली होती. त्या नर्सने डॉक्टरांना झालेला सगळा प्रकार सांगितला. ती नर्स जेव्हा सांगत होती डॉक्टरांना आश्चर्य वाटलं, पण त्या नर्सच्या गोष्टींवर डॉक्टरांना विश्वास होत नव्हता. म्हणून डॉक्टर आणि त्या 3 नर्स सुमनच्या रूममध्ये गेलेत. डॉक्टरांनी सुमनला विचारलं, या तिघींपैकी तुमची डिलिव्हरी कोणी केली आहे? सारख्या त्याच प्रश्नांमुळे सुमन थोडीशी बुचकळ्यात पडली. सुमनने सांगितले, त्या नर्सचा चेहरा मला अगदी लक्षात आहे.
या तिघींपैकी कोणीही माझी डिलिव्हरी केली नाही. आता मात्र डॉक्टरही संभ्रमात पडले होते. हे नेमकं काय चाललंय हे आता कोणालाच कळत नव्हतं. डिलिव्हरी सुरक्षित झाली आहे, पण डिलिव्हरी कोणी केली आहे हे कळत नव्हतं. काही वेळानंतर सुमनला जी नर्स अपॉइंट होती त्या नर्सच्या डोक्यामध्ये एक पाल चुकचुकू लागली. तडक ती बाहेर गेली आणि काही वेळाने परत आली. आणि ज्या वेळेला ती परत आली त्यावेळेला तिच्या हातामध्ये एक फोटो होता. तो फोटो दाखवत त्या नर्सने सुमनला विचारलं, तुमची डिलिव्हरी यांनी तर केली नाही ना? सुमन एका क्षणाचाही विलंब न करता लगेच म्हणाली, हो, यांनीच माझी डिलिव्हरी केली होती. हे ऐकताच त्या नर्सच्या पायाखालची जमीन सरकली. हातातला फोटो खाली पडला. आता तिला स्वतःला सावरता येत नव्हतं. आता डॉक्टर पुढे बोलू लागले, हे कसे शक्य आहे? ही नर्स तुमची डिलिव्हरी कशी करू शकेल? सुमन आता डोळे फाडून बघत होती की नेमकं काय चाललेलं आहे. पुढे डॉक्टरांनी सांगितलं, या नर्स आता या जगात नाही आहेत. हे ऐकून सुमन आता सुन्न पडली होती. डॉक्टर तिला सांगत होते, 1 महिन्यापूर्वी तिचा इथेच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, पण आता सुमनची बोबडी वळाली होती. सुमन कसल्याही बोलण्याच्या स्थितीत नव्हती आणि त्या तिन्ही नर्सला घाम फुटू लागला होता. कारण त्यांच्या आयुष्यात असा प्रसंग कधीही झाला नव्हता. जी व्यक्ती आज या जगात नाही आहे ती काल रात्री डिलिव्हरी करून गेली होती. बघता बघता आता ही बातमी हॉस्पिटलमध्ये पसरू लागली होती. डॉक्टरांनी हा प्रकार परत सावरण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. सुमनने तात्काळ नवऱ्याची मदत घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झाली. डॉक्टरांना हा आतापर्यंत झालेला गोंधळच वाटत होता, पण त्या तिन्ही नर्सला लक्षात आलं होतं आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरही मिळाली होती. सुमनला जी नर्स अपॉइंट होती त्या नर्सला नेहमी असे भास व्हायचे की तिच्या आजूबाजूला कोणी आहे, पण ती कामाच्या ओघात या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करायची. तिला या गोष्टीची जराही जाणीव नव्हती. या छोट्या छोट्या गोष्टी एकदा इतकं व्यापक रूप धारण करतील. या घडलेल्या घटनेनंतर त्या तिन्ही नर्सला त्या हॉस्पिटलमध्ये थांबायचे नव्हते. त्या हॉस्पिटलमधून त्या ज्या गेल्या त्या परत कधीच परतल्या नाहीत. त्या तिन्ही नर्सनी हॉस्पिटल सोडल्यानंतर बराच काळ त्या डॉक्टरांनाही ते कोडं उमगलं नाही. असं म्हणतात की नंतर डॉक्टरांनीही ते हॉस्पिटल सोडलं होतं. अचानक 25 ते 30 वर्षापूर्वी झालेली ही घटना आजही बऱ्याच लोकांच्या मनात थरार करून आहे. पेशंटची अविरत सेवा करत आजही ते हॉस्पिटल तसेच सज्ज आहे जसे पूर्वी होते. फक्त एक छोटासा बदल, ती लेबर रूम ज्या रूममध्ये सुमनची डिलिव्हरी झाली होती ती आजही बंदच आहे. असं म्हणतात पुढच्या काही काळामध्ये त्या रूमचे दरवाजे उघडण्यात आले होते, पण काही कारणास्तव परत ती रूम बंद करावी लागली. डॉक्टरच्या आणि पेशंटच्या वर्दळीत आजही ती घटना फार खोल हरवली आहे. पण या घटनेची साक्ष देते ती बंद असलेली लेबर रूम, ज्या ठिकाणी सुमनची डिलिव्हरी झाली होती. आपल्याला हे कथन आवडले असेल तर नक्की शेअर, लाईक, कमेंट्स करा.